हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपला आजचा सेगमेंट आज की नारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ संगीता चव्हाण मॅडम. संगीता मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि सोबत साहित्य याविषयी आवड आहे आणि गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. संगीताज एज्युकेशनल अकॅडमी गेली 19 वर्ष तब्बल त्या रन करतायत. आता या अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे ते खूप वेगळं आहे, म्हणजे नापासांची शाळा म्हणून या शाळेला ओळखलं जातं. पुढे त्याविषयी आपण अजून जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी अजून जर मॅडमची ओळख करून द्यायची म्हटलं तर पाणिनी मासिकाच्या त्या संपादक आहेत. पाणिनी प्रकाशन, ई पाणिनी याच्या त्या प्रकाशक म्हणून काम पाहत आहेत. पाणिनी फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या त्या अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि बराच जो त्यांचा प्रवास आहे हा खूप मोठा आहे. आज आपण त्यांच्यासोबत छान गप्पा मारणार आहोत की एक सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी ते इथपर्यंतचा आजवरचा प्रवास हा त्यांचा कसा होता, हा जीवन प्रवास आणि याचा उलगडा आज आपण त्यांच्याकडून करणार आहोत. तर पुन्हा एकदा संगीता मॅडम तुमचं आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर मुलाखत म्हणणार नाही, गप्पांना सुरुवात करूयात. कारण मला बरीच उत्सुकता आहे तुमच्याविषयी जाणून घ्यायला. कारण जेव्हा मला सुरुवातीला समजलं की संगीता मॅडम नापासांची शाळा चालवतात आणि तेव्हाच कुठेतरी वाटलं की या काहीतरी वेगळं आहेत आणि या काहीतरी वेगळं करतात. आपण बघतो की माझा मुलगा पहिला यावा म्हणून अनेक पालक मोठमोठ्या क्लासेससाठी धडपडताना दिसतात, पण इकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याच विषयी आपण सुरुवात करूयात त्याच विषयापासून. तर संगीताज एज्युकेशनल अकॅडमी काय आहे, कसं काम करते आणि गेली 20 वर्ष झाली ती कार्यरत आहे, तर त्याविषयी तुम्ही सांगा. मॅडम, खरं पाहता संगीताज एज्युकेशनल अकॅडमी ही काढायची मुळात सुरुवातच अशी झाली की माझी मुलगी थोड्या प्रमाणात बऱ्यापैकी अभ्यासू होती, चांगले मार्क्स मिळवत होती, पण तिला ना तिच्या मनासारखे टीचर्स नव्हते मिळत. मग मी तिला सांगितलं की चला आपण एक अकॅडमी काढूया आणि लागल्यास तुझं 10वी झालं की आपण, त्याच याच्यात तिच्यावरती एक आघात झाला, तो म्हणजे माझी आई वारली. आणि मग ते अगदी वेळेतच असं झालं. त्यामुळे मग मी ती अकॅडमी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर माझ्याकडे जे पहिले 20 विद्यार्थी आले ना मॅडम ठाण्यामध्ये, ते रस्टिकेट झालेले किंवा ब्लॅक लिस्टेड असे होते की त्यांना मला अ पासून शिकवावं लागलं आणि मी त्यांना फक्त 3 महिने शिकवलं. अच्छा. मी शिकवलं म्हणजे माझा एक मानसपुत्र आहे, दादा म्हणतो मी त्याला, आम्ही त्यांना शिकवलं आणि ते मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी इतक्याच उत्तम कार्यरत आहे. आणि तेव्हापासून मग मी याच्याकडे वळली. खरं पाहता माझी मुलगी पण छान मार्कांनी पास झाली, पण नंतर मग फक्त आपल्याच मुलीकरता या मुलाकरता जगायचं का, बरोबर हे न ठेवता मग मी सर्वदूर, माझ्या जवळपास 4-5 ब्रँचेस आहेत आणि मग मी हे कार्य करते. किती सुंदर. म्हणजे मुळात ही संकल्पनाच खूप निराळी आहे. कारण काय असतं की प्रत्येक पालकाला वाटत असतं की माझा मुलगा शाळेत पहिला यावा, कॉलेजात पहिला यावा, पण काय असतं की कधी कधी परिस्थितीमुळे किंवा कधी कधी संगतीमुळे ह्या अशा बऱ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत आणि मग कुठेतरी जो आपला ट्रॅक घसरलेला असतो त्या सगळ्यांना एका राईट ट्रॅकवर आणण्याचं काम तुम्ही करताय असं मी म्हणेन. तर ही संकल्पना सुरू केली आणि मग कसे विद्यार्थी तुम्हाला जोडत गेले? मला खरंच काही त्रास नाही गेला, म्हणजे असं कधी शोधावे नाही लागले विद्यार्थी. कारण मी ज्या प्रेमाने आपुलकीने मुलांना घेते, म्हणजे असं झालं होतं मधल्या काळामध्ये की हा बिघडलाय का, चला संगीताज अकॅडमीमध्ये टाकूया. म्हणजे असं झालं. बरं, मला एक सांगणं आहे की पालकांना वाटत राहतं की आपल्या मुलांनी पहिलाच नंबर घ्यावा, त्यांनी चांगल्याच कॉलेजला जावं, त्यांनी सगळं, पण ही व्याख्या कशी बनवायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलं पाचीपोटं सारखे नसतात ना. बरोबर. एखाद्या मुलाला दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी वेगळ्या ह्याच्यात आनंद असतो किंवा काही करायचं असतं, अभ्यास असतो करायचा, पण त्याला एका लेवलपर्यंत अभ्यासही महत्वाचा आहे आणि हेही सगळं महत्वाचं. हे पटवून देऊन आम्ही जे कार्य करतो एका प्रेमाने, एका आपुलकीने किंवा एका विश्वासाने करतो. महत्वाची गोष्ट की त्याला वाटतं की आम्हाला जर
म्हणजे मला एक सांगावंसं वाटेल की मला आजपर्यंत कधीही कोणी मॅडम वगैरे असं म्हटलं नाही. आई गं. मला सगळेजण आई किंवा मम्मी म्हणतात. अय्या किती छान. कोणीच नाही, एक विद्यार्थी नाही, विद्यार्थ्यांचे आजोबा नाही, विद्यार्थ्यांचे पालक नाही, शिक्षक नाही, सगळेजण मला मम्मी किंवा आई म्हणून म्हणतात. तर त्यामुळे विद्यार्थ्याचा ना एक विश्वास आहे माझ्या. बरोबर. आणि ते माझी सगळ्यात मोठी पुंजी आहे किंवा माझी प्रॉपर्टी असं म्हटलं तर काहीच. किती छान. वावगं ठरणार नाही. तर खरंच म्हणजे खूप छान संकल्पना आहे. मला असं वाटतंय नक्कीच पालकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळतच असेल. पण जेव्हा आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा जेव्हा भरकटलेला म्हणेल किंवा वेळेने त्याला तसं बनवलं असेल, त्याच्यावरची आलेली वेळ तशी योग्य नसेल, अशी अनेक कारणं असतील त्याची, पण जेव्हा तो आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे तयार होऊन बाहेर पडतो, म्हणजे मे बी त्याने या परीक्षेमध्ये नापास झाला असेल किंवा परीक्षेमध्ये खूपच कमी मार्क्स आले असतील आणि नंतर त्याच्यामध्ये जी काही प्रगती होते त्या प्रगतीनंतर पालकांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा स्वतःचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला किंवा काय असे वेगळे अनुभव आलेत का? मला एवढं म्हणजे एक आहे की एक विद्यार्थी होता, मी शॉर्टली त्याचं नाव नाही सांगू शकत, पण त्या विद्यार्थ्याला ना अक्षरशः त्याचं नाव आरव, तर काढून र काढून असं एक एक करायचा. पण हे शिकवत असताना याच्या आधी त्याचं म्हणणं होतं की मला जे शिकवलं गेलं ते मला समजलंच नाही. आणि मला असं वाटतं की 0% झिरो म्हणजे म्हणण्यापेक्षा ज्याला काही येत नाही त्याला मी जवळ करते आणि आम्ही रात्र त्यांना शिकवतो. म्हणजे 24/7 म्हटलं तरी चालेल. मधल्या 3 तास माझ्याच अकॅडमीमध्ये मुलं झोपतात, माझे शिक्षक तिथे असतात, वेळेप्रमाणे मी पण ऑनलाईन चालूच असतं कॅमेऱ्यामधून बघणं. त्यामुळे मुली सुद्धा असल्या तरी पालकांचा विश्वास हा माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. आणि असे विद्यार्थी जेव्हा पालकांना कळतं, पालक त्यांना एक ना उपमा देऊन टाकतात, हा ढ आहे. बरोबर. पण मला असं वाटतं म्हणजे पालकांना तुमच्या थ्रू मला सांगावं असं वाटतं, नका असं म्हणू. तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला ढ म्हणतात तो स्वतःच्या मनाशी ठरवून घेतो, बालवयात म्हणा या टीनेजर्स मध्ये म्हणा. मला नाहीतरी आई बाबा ढ म्हणतात, हा तसा जाऊ दे मी ढच आहे, मग मला येणारच नाही. पण जेव्हा आम्ही त्याला ना एक कसं करतो की नाही तू करू शकतो, तुला येतं, तू करणार आहेस, आणि ह्या गोष्टी जेव्हा त्याला प्रत्येक वेळेला सांगितल्या जातात तो करतो. हा माझा विश्वास आहे. क्या बात आहे. नाही खरंच म्हणजे आपण संगीताज एज्युकेशनल अकॅडमी बद्दल आपण जाणून घेतोय. खरंच खूप. आणि मुळात जे त्याला दुसरं नाव दिलंय की नापासांची शाळा, म्हणजे एक असतं ना की एक प्रत्येकाच्या त्या मग विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक तो न्यूनगंड तयार झालेला असतो आणि तो न्यूनगंड काढून टाकण्याचं काम मला असं वाटतं संगीताज एज्युकेशनल करतंय. आणि कसं असतं की एकदा विद्यार्थ्याच्या मनात ती भीती बसली की अरे हा अभ्यास मला जमणार नाहीये किंवा मला सगळे ढ म्हणतात, जसं तुम्ही आता म्हणालात की ती भीती बसली की ती भीती मुळात काढून टाकणं हा मोठा टास्क आहे. आणि नंतर मग त्याचा जो काही अभ्यास आहे किंवा त्याची जी प्रगती आहे ती होणारी, तो पुढचा प्रश्न राहिला. पण मुळात ती भीती काढून त्याला स्वतःला एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय. तर खूप छान काम आहे हे. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्या या आजकी नारी या सेगमेंटमध्ये संगीता चव्हाण मॅडम सोबत संवाद साधत आहोत आणि विविध त्यांचं जे वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं काम आहे त्याविषयी आपण जाणून घेत आहोत. पण ही मुलाखत जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. पण इथे आपण एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पुढे पाणिनीबद्दल मला बरंच त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला आजचा सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे संगीता चव्हाण मॅडम. संगीता चव्हाण मॅडम यांनी आपल्याला कल्पना दिली की संगीता एज्युकेशनल अकॅडमी जी आहे ती कशा पद्धतीने काम करते किंवा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुढे आणते. आता मला पाणिनीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पाणिनीची सुरुवात कशी झाली किंवा काय? पाणिनीची सुरुवात एकच कारणास्तव झाली आहे की मुलांना मराठीचं वाचन करावं. मुलांना मराठीचं वाचनच नाहीये आणि त्यामुळे हे मासिक म्हणा मी काढलं. याचं नाव माझ्या नवऱ्याने सुचवलेलं आहे. क्या बात आहे. आपले पाणिनी ऋषी होते ना म्हणून. तर असं वाटायचं की मुलं वाचत नाहीये आणि माझे हे मुलं बिचारे शून्यातले, त्यामुळे त्यांना
वाचता आलं पाहिजे, पालकांना वाचन मिळालं पाहिजे. म्हणजे माझी टॅगलाईनच अशी आहे सॉरी बालक, पालक, शिक्षक हेच समाजाचे रक्षक. वा. म्हणजे असा ट्रायंगल केलाय आम्ही, स्टुडंट, शिक्षक आणि पालक. आणि ह्या याच्यातच सगळं विश्व तयार होतं. आणि त्यामुळे मग मी पाणिनी मासिकाची सुरुवात केली. मासिक अतिशय चांगल्या पद्धतीने रन होत आहे, म्हणजे सगळीकडे जात आहे, अख्ख्या महाराष्ट्रात जातं. आणि शाळेमध्ये विशेष करून जातं. आणि गडचिरोली वगैरे अशा भागात की जिथे काही मुलांना खूप अशा फॅसिलिटीज नाही, अशा ठिकाणी छोट्या छोट्या गावांमध्ये ते जातं. मग ते शाळेतला एक पिरियड ठेवलेला आहे त्यांनी, त्या 1 तासामध्ये मग वाचून दाखवलं जातं. आणि वाचून दाखवल्यानंतर म्हणजे दुसऱ्या महिन्याच्या मासिकाची वाट माझे विद्यार्थी बघत किती असतात. सुंदर. म्हणजे मुलांना वाचण्यामध्ये रस निर्माण व्हावा या हेतूने मी असं म्हणेन की हे पाणिनी पुढे आलेलं आहे. पण हल्ली आपण बघतोय की पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर बघायला गेलं तर जेव्हा म्हणजे आम्ही जे 90sचे विद्यार्थी आहोत, जे आम्ही शाळेत जायचो त्यावेळेचा जो काळ, म्हणजे त्यावेळेला आम्ही आवर्जून एखाद्या छान चित्रांचं हे किंवा कथा असलेल्या बालगोष्टी, अशा बालकथा, अशी पुस्तकं आम्हाला आवर्जून मिळायची, तर आम्ही ते आवर्जून आवडीने अगदी 1-2 दिवसामध्ये संपवून टाकायचो. पण हल्ली जे काही आपल्याकडे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यात त्यामुळे हा कल कुठेतरी कमी झालाय का? म्हणजे आता तुम्ही स्वतः एक पाणिनीच्या हे संपादक म्हणून काम पाहताय, पाणिनीच्या पुढे जो पसारा एवढा मोठा डोलार आहे तो पुढे चालवताय, तर हा फरक तुम्हाला जाणवतोय का? थोड्या प्रमाणात जाणवतो. पण काय होतं, ही सुरुवात आपण आपल्या मुलांना पालकांनीच लावणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्यांच्याकरता काहीतरी वाचन. मला असं वाटतं मी मोबाईल घेऊन बसली तर माझा नातू आहे तो मोबाईल घेऊन बसेल, या माझ्या मुली मोबाईल घेऊन बसतील. तर एक टाइम असा आपण ठेवला पाहिजे किंवा ह्या एक वाचन झालेलं याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. एखादं आपण कथा वाचली, ती कथा त्या मुलांना समजली का, कशा पद्धतीने समजली, एवढं सुद्धा केलं ना तर मुलांना तो अभ्यासामध्ये पण फायदा होऊ शकतो. ओके. म्हणजे नुसतं तुम्ही वाचन करता याचा अर्थ असा नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, आता इंग्लिश शाळा सगळ्या मराठी शाळांवर इतकी मोठी अशी म्हणजे संकटाची वेळ आलेली आहे. सिरियसली खरी गोष्ट आहे. तर त्यांना इंग्लिश, प्रार्थना सगळं काही वेगळं झालंय. त्यामुळे शाळांनी सुद्धा ना एक विषय मराठी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो विषय आहे तर तो इतका टेम्पररी असतो, साध्या पद्धतीने ठेवलेला असतो, त्याचंही वाईट वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मराठी येणं, त्यांना सगळे आपले माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझा मराठी वाचनावर जास्ती भर आहे. जसं विजयाताई वाड एकदा त्यांनी मला म्हटलं, माझा एक बाल साहित्य संमेलन घेते मी दरवर्षी, तर त्या वेळात आमचा प्रोग्राम झाला, तर प्रोग्राम मध्ये त्यांनी स्टेजवरून 5 मराठी पुस्तकांची नावं विचारली बाल साहित्यातील. एका मुलीला सांगता आले फक्त, आणि अख्खी जवळपास 2-2.5 हजार विद्यार्थी, पण त्यांना एकालाही नाही आलं. आणि त्यांना एवढं वाईट वाटलं की काय मी कशा करता लिहिते, त्या बाल साहित्यकार पण आहेत ना, तुम्ही कशा करता लिहिते, तू काहीतरी कर याच्यात करता पुढे, असं म्हणजे त्यांनी आवर्जून स्टेजवरून खाली उतरलं. म्हणजे त्यांना इतकं वाईट वाटलं. मी त्यावेळेला खरं म्हणजे त्यांना वाईट असं चेहरा पडलेला की मग आपण एवढ्याने लिहितोय, आता हे काम कोणी पुढे न्यायचं. आणि त्याच्याकरता म्हणून आम्ही थोडासा एक मुंगीचा खारीचा वाटा आम्ही पुढे नेतो की मराठी वाचनाची वाचाल तर वाचाल. बरोबर. खरंच म्हणजे आता सध्याच्या घडीला किंवा सध्याचं जर आपण आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर जी गरज आहे, आणि ते तुम्ही कार्य ते तुमच्या माध्यमातून पुढे नेताय, की सध्या जर आपण कुठे मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर जरी ऍक्टिव्ह असलो तरी वाचन हे कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि ते कसं झालं पाहिजे हे तुम्ही पाणिनीच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम करताय. पण त्याचबरोबर ई पाणिनी म्हणून सुद्धा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल याच्याकरता की आपल्याला प्रत्येकीला पुस्तक काढता येत नाही. मग ते हे जे माझं माध्यम आहे सध्या लॉकडाऊन नंतर आता परत हे चालू होईलच, जवळपास झालेलंच आहे. पण मग ज्याला पुस्तक काढायचं नाही तो त्याच्यावरती जाऊन आपली कथा टाकू शकतो. आणि ती कथा या ते लेखन किती सुंदर, ते कोणीही वाचू शकतं. मग समजा आता पब्लिक ऍप म्हणजे ओपन ऍप. आणि कसं होतं की आता
खूप वयस्कर लोक आहेत, त्यांना चष्मा आहे, कुठे शोधू चष्मा आणि कुठे नाही, वाचू, बरोबर. त्यांच्याकरता मग ऑडिओ पण आहे त्याच्यात. ऑडिओ बुक्स पण अवेलेबल Audio आहेत, books पण ऑडिओ स्टोरीज आपण Stories त्याच्यावर सगळ्या टाकतो. ज्यांनी कथा लिहिलेल्या आहेत त्याचं सगळ्यांचं ऑडिओ करून आपण त्याच्यामध्ये टाकतो. किती सुंदर कल्पना आहे, मला खूप जास्त आवडली. आता या सगळ्याविषयी मी खूप जास्त उत्साही आहे, कारण आपण जे बोलतो किंवा ऑडिओ आणि व्हिडिओ व्हिज्युअल जेव्हा आपल्यासमोर असं चित्र उभं राहतं तेव्हा ते खरंच खूप कमालीचं असतं. आणि ऑडिओ बुक्समध्ये म्हणजे वेगळीच मजा आहे. तर पाणिनी सुद्धा पुढे चाललंय, मी असं म्हणेन की एक स्टेप पुढे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय पाणिनी सुद्धा. म्हणजे जर ज्यांना जसं अवेलेबल होईल तसं ते करू शकतात. म्हणजे जर तुम्हाला अगदी पुस्तकं घेऊन वाचायची तर तुम्ही तशी वाचू शकता, किंवा जर तुम्हाला ऑनलाईन जर वाचायचं असेल, ऐकायचं असेल तर तुम्ही तसं वाचू शकता. किंवा जे काही लेखक आहेत किंवा ज्यांना लिहायला आवडतंय पण ज्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आहे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं ई पाणिनी इज द बेस्ट मीडियम टू एक्सप्रेस युअर फिलिंग्स, टू एक्सप्रेस युअर थॉट्स, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचू शकता. त्याचबरोबर पाणिनी फाउंडेशन काय आहे, मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण पाणिनीच्या माध्यमातून 3 गोष्टी मला आतापर्यंत कळलेल्या आहेत. तर पाणिनी फाउंडेशन काय आहे? पाणिनी फाउंडेशन खरं पाहता हे मला माहित नाही की मी हे कोणतं कार्य करते, सामाजिक करते की हे करते की ते, त्याला मी कधी नाव नाही दिलं. आणि पाणिनी फाउंडेशनच्या निमित्ताने आम्ही दुर्लक्षित जे पण विद्यार्थी आहेत, म्हणजे माझी फार मोठी लिस्ट आहे त्याची, की त्या सगळ्यांना खेळाडू असतात पण त्यांना वाव नाही मिळत. तर अशा वेगवेगळी नावं देऊन आमचे उपक्रम चालतात. एकूण 22 ते 28 उपक्रम आहेत म्हणजे. आणि त्याच्या थ्रू महिलांकरता, आत्महत्या शेतकरींकरता, ते त्यांच्या फॅमिली करता. तर त्यांना थोडेसे पैसे देऊन होत नाही, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, म्हणजे ते परत कुठे मागणार नाही. मला असं म्हणणं नाही की कोणी कोणाला दान, किंवा आपण जे रस्त्यावर सिग्नलला मुलांना पैसे देतो, किंवा मला असं वाटतं की ते न देता मी त्याला विचारते, चल तू येतोस का माझ्यासोबत, मी तुला शाळेत टाकते किंवा शाळात शिकवते, तेव्हा ते विद्यार्थी नाही म्हणतात. बरोबर. पण मी पाठपुरावा करत राहते. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत जशी मी सुरुवातीला ओळख करून दिली की शैक्षणिक क्षेत्राची आवड तर आहेच, पण सामाजिक आणि शैक्षणिक या दोघांची जी सांगड तुम्ही घातलेली आहे ना, ती खूप कमालीची आहे. म्हणजे मला खरंच वाटतंय की सामाजिक क्षेत्र करायचं तर मी ते शैक्षणिक संदर्भातलं करेन. म्हणजे मी विद्यार्थ्यांना साक्षर करेन, ज्या विद्यार्थ्यांना सहज शिक्षण घेता येणं शक्य नाहीये अशा विद्यार्थ्यांना मी सुशिक्षित करेन. तर खरंच कमालीचं काम करताय तुम्ही. पण मला अजूनही काही प्रश्न आहेत जे वाचन क्षेत्राशी थोडेसे संबंधित आहेत. तुमचं वाचन क्षेत्रामध्ये सुद्धा बरंच मोठं कार्य राहिलेलं आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये संगीता चव्हाण मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत ही जी काही दिलखुलास गप्पांची मैफिल रंगलेली आहे ती अशीच चालू राहणार आहे. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत संगीता चव्हाण मॅडम. आपण आजकी नारी हा सेगमेंट, विशेष सेगमेंट आपण आज करत आहोत. आणि या सेगमेंटमध्ये आपण संगीता चव्हाण मॅडम यांचं जे सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये जे काही त्यांचं कार्य राहिलेलं आहे याविषयी बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतो. जसं आपण सुरुवातीला संगीताज एज्युकेशनल अकॅडमीबद्दल जाणून घेतलं, पाणिनीबद्दल आपण जाणून घेतलं, आणि त्याचबरोबर ई पाणिनी कशा पद्धतीने काम करतंय किंवा पाणिनी फाउंडेशन कशा पद्धतीने काम करतंय याविषयी जाणून घेतलं. आणि आता त्यांचं वाचन क्षेत्रातलं जे कार्य आहे की प्रकाशक म्हणून सुद्धा त्यांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, अनेक लेखकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की अरे माझ्याकडे इतकं सुंदर लिखाण आहे पण ते मी कुठे प्रकाशित करू, किंवा प्रकाशन कसं असावं आणि ते कशा पद्धतीने झालं पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येक लेखकापुढे उभे असतात. किंवा काही नौखे लेखक असतात ज्यांना याविषयी कल्पना नसते. तर अशा सगळ्यांना एकंदरीत छान एक प्लॅटफॉर्म म्हणा किंवा एक हातभार म्हणा किंवा एक मार्गदर्शन करण्याचं काम मॅम करतायत. मॅम, मला तुमचं वाचन क्षेत्राविषयीचं जे कार्य आहे त्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. माझं पब्लिकेशनचं काम सुद्धा असंच सुरू झालं. माझं पाणिनी मासिक हे, त्याच्यातून थोडंसं सगळं सराउंडिंग कळलेलं होतं.
आणि हे करत असताना माझी एक मैत्रीण आली आणि ती मला म्हणे की मला एक पुस्तक, मला 3 पुस्तकं काढायची आहेत अगं, पण मला सुचत नाही मी कोणाकडे जाऊ, कारण मला कुठेतरी पद्धतशीरपणे कळलं पाहिजे. मी पैसे खर्च करायला तयार आहे, पण मला मार्गदर्शन देणारे कोणी नाही. आज जवळपास 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि मग ती गेल्यानंतर माझ्या डोक्यात सहजच आलं, कारण मी काही असं एक चाकोरी घेऊन चालणाऱ्यातली नाहीये. तर मी विचार केला, मी माझ्या स्टाफला लगेच मीटिंग लावली आणि विचारपूस केलं. तर त्या सगळा स्टाफ पण तयार झाला माझा जो आहे तो, की हो आपण करूया ना, आपण हे 3 तर करून बघू, नाही जमलं तर सोडून देऊ, जमलं तर ठीक आहे. मग आम्ही पब्लिकेशनचं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे केलं, सगळं केलं आणि त्यांचे 3 पुस्तकं काढले. आणि त्याच्यानंतर जी सतत लाईन सुरू झाली पुस्तकाची की मग ती थांबायलाच तयार नव्हती. म्हणजे विजया वाडा यांची पण मी भरपूर पुस्तकं काढले, निशिगंधा वाडेंचे काढले, बाकीच्या संस्थेचे काढले. आणि हे काढत असताना कसं असतं, 2 बाजू असतात नाण्याचा. आपल्याला एखादा चांगला वाहवा पण मिळते, एखादा थोडासा कटू प्रसंग पण येतो. आणि अशा प्रसंगातून मग कसं उठायचं, खूप वेळा चांगलं ऐकायला आपल्याला फार आवडतं, पण एखादा कटू प्रसंग आला किंवा याच्यात तुमच्या खूप चुका राहिल्या, खरं पाहता प्रकाशकाचं काम चुका पाहणं नसतंच. त्याच्याकरता त्यांनी ते संपादन केलेलं किंवा तुम्ही जे पुस्तक काढणारे असतात त्यांनी ते प्रूफ रिडिंग करायचं असतं. पण राहिल्या चुका तर ते खूप कठीण प्रसंगातून जावं लागतं प्रकाशकाला. आणि असं काही प्रकाशकामध्ये असं नाहीये की बा समजा चुका खूप आहे तर एवढे %. म्हणजे विजयाताई वाड एवढ्या मोठ्या लेखिका असून म्हणतात अगं 10% चुका मान्य असतात, लोक समजून वाचतात. लोकांना काही प्रत्येक गोष्ट एखादा काही इकडे तिकडे शब्द म्हणजे, पण काही लोकांना ते मान्य नसतं. अगदीच परफेक्शन पाहिजे असतं. पण हे करत असताना नाही. आणि मला खास सांगायला आवडेल, मी बाल साहित्य असं 140 पुस्तकांचं एकाच दिवशी प्रकाशन केलं. नाही, मी खरंच तो मुद्दा आता घेणारच होते की एका दिवसामध्ये आपण एक पुस्तक प्रकाशित करतो तेव्हा तोच एक मोठा टास्क असतो. पण मुळात तुम्ही 14 नोव्हेंबर 2021ला बालदिनाचं औचित्य साधून तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 140 पुस्तकांचं प्रकाशन केलं. कशा प्रकारे हे लेखक तुमच्यासोबत जोडले गेले होते किंवा हे साहित्य कशा प्रकारे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलं आणि ते त्याचं प्रकाशन जेव्हा झालं तेव्हा कशा प्रतिक्रिया सगळ्या लेखकांच्या असतील किंवा लोकांच्या असतील, वाचकांच्या असतील, कशा आल्या? नाही, अतिशय सुंदर. कारण मी एकदम 16 पानी छोटं पुस्तक केलं होतं. माझ्या डोक्यात तो मुद्दा होताच की मुलांना वाचन का नाही करत मराठी. बरं, मुलांसमोर तुम्ही एकदम मोठी 200 पानाची कादंबरी ठेवाल ना तर मुलं वाचायला तयार नाही होणार. मग यांना 4थीच्या मुलाला एक 16 पानाचं पुस्तक बरोबर होतं. असे समजा 10 पुस्तकं वाचले तर त्याला आवड पण निर्माण होईल. म्हणजे ह्याच्यात छोटे छोटे असे मुद्दे सगळे मिक्स करून आम्ही हे असं ठरवलं. लेखक म्हटलं तर माझ्या पाणिनी मासिका करता लेखक ऑलरेडी खूप छान जोडलेले आहेत माझ्यासोबत, जोडलेले अगदी फॅमिलीयर आहोत आम्ही, की आमचा ग्रुप आहे, आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. त्या लेखकांशी पण चर्चा केल्यावर प्रत्येकाने 2 काय आणि एखादं कमी पडतंय का मी लगेच काहीतरी लिहितो, विषय द्या तुम्ही मला. किती सुंदर. आणि असं करून सुद्धा आम्ही, आणि एका दिवशी माझ्या ज्या स्टाफ आहे आताच सध्या माझ्याकडे काम नाही करत, शिल्पा शिंदे म्हणून, एका दिवशी आम्ही 100 कव्हर पेज बनवले. किती सुंदर. म्हणजे एका वेळेला बसलो, एक जे पुस्तकाचं नाव होतं, पुस्तकाचं नाव हे कव्हर पेज, ओके हे कव्हर पेज, म्हणजे मी स्वतः सुद्धा त्या कामात होते. आणि एका वेळेला 100 बनवले, कारण 40 बनवलेले होते. 14 नोव्हेंबर येऊन गेली, लॉकडाऊन होता, त्या ऑनलाईन, मी ऑनलाईन, असं करून आम्ही, म्हणजे तो पण एक रेकॉर्ड. आणि मला जी साथ मिळाली माझ्या स्टाफची, म्हणा मी स्टाफ म्हणत नाही, म्हणजे फॅमिलीच आहे, त्यामुळे हा खरं पाणिनी प्रकाशनाचा हा प्रवास सुरू आहे. आणि मला असं वाटतं की हा चालूच राहणार आहे. नक्कीच चालू राहणार. कारण तुम्ही, मला मुळात एक तुमच्याबद्दल जे आवडलं म्हणजे तुम्ही सुरुवात करताय आणि तुम्ही सतत काहीतरी नवीन करण्याचा कायम प्रयत्न करत आलेला आहात. म्हणजे मग ते संगीताच एज्युकेशनल अकॅडमीमधून असो किंवा तुमच्या पाणिनीच्या माध्यमातून असो, म्हणजे वेगवेगळी पुस्तकं छान वाचकांसाठी आणणं, बालसाहित्य सगळ्या लहान बालकांसाठी घेऊन येणं,
किंवा मग अशा प्रकारे काहीतरी एखाद्या चांगल्या दिवसाचं औचित्य साधून काहीतरी वेगळं करणं. सो अशी वेगवेगळी कामं तुमची चालूच आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय मला याविषयी जाणून घ्यायला. पण हे सगळं करत असताना जेव्हा एखादी स्त्री हे सगळं करत असते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. तुम्ही तो करून तुम्हाला आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यातला महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे जिजामाता आदर्श शिक्षिका पुरस्कार असेल, नापास मुलांची आई हा पुरस्कार असेल, नवदुर्गा पुरस्कार असेल, तो डॉक्टर विजयाताई वाड यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलं. प्रकाशन क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलं. आणि असे बरेच पुरस्कार आहेत ज्यांनी तुम्हाला आज सन्मानित करण्यात आलं. जेव्हा इतक्या सगळ्या खस्ता खाऊन जेव्हा असं कुठेतरी कौतुकाची थाप पाठीवर पडते, काय वाटतं? नाही, खरंच छान वाटतं. पण हे काम आपण केव्हा करू शकतो जेव्हा आपले घरचे सुद्धा आपल्या सोबत आहे. माझ्या 2 मुली श्वेता आणि अश्विनी, माझ्या दोन्ही हात आहेत. काय म्हणजे केव्हाही कुठेही काही, अगं मला असं पाहिजे की लगेच त्या सर्च करतील, त्यांना माहीत नसलं तरी त्या सांगतील. आधी त्या दोघी होत्या. आणि माझे मिस्टर म्हणजे माझा नवरा, तो कधीही मला म्हणत नाही की हे करू नको, हे करायचं नाही. फक्त एवढं असतं त्याचं की तू तुझं सांभाळून सगळं कर, माझ्या मागे काही असं लावू नको. म्हणजे त्यांना असं आपल्याला इथे जायचं, हो जाऊया ना, हे करायचं, तू तुझं करतेस ना, त्याच्यात कधीच त्यांनी आडकाठी आणलेली नाही. आणि ह्या तिघांमुळे ना, आणि आता सोबत माझे 2 जावाई. अरे बापरे, म्हणजे फॅमिली एक्सटेंड झाली आहेत. आणि माझे 2 जावाई अगदी मुलं काय करतील म्हणजे त्यांना मुलंच म्हणायला पाहिजे. जावाई म्हटल्यानंतर थोडंसं लांबचं नको वाटते, पण ते माझी 2 मुलं. म्हणजे हे माझं टीम, आमची घरातच टीम असल्यासारखी आहे. त्याच्यावर चर्चा होणं, जावाई म्हणजे चर्चा करतात, नाही हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे. आता ते जागतिक मराठी, मी आता 21 तारखेला कार्यक्रम घेतोय, तर त्याही कार्यक्रमात की माझ्या मुलींचं कसं असते, काय पाहिजे काय नाही पाहिजे, मॅनेजमेंट म्हणा किंवा सगळ्या म्हणजे मी स्टेजवर असते आणि त्यांचा सपोर्ट असतो, त्या मॅनेज करतात, पूर्ण मॅनेज करतात मुली, जावाई आणि माझा नवरा. क्या बात आहे. म्हणजे फॅमिली अर्थात ना, शेवटी परत फिरून प्रश्न येतो तो फॅमिलीचा. जर कुटुंब तुमचं इतकं सहकार्य करणारं असेल, सपोर्टिव्ह असेल, तर स्त्रीला अवघड असं काही नसतं. काय हवं असतं तिला? फक्त कुटुंबाचे कौतुकाचे 2 शब्द आणि थोडीशी साथ, आणि ती साथ योग्य पद्धतीने तुम्हाला मिळते असं मला जाणवतंय. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी आज, इतक्या छान गप्पा मारता आल्या मला. पण इथून पुढे तुम्ही स्वतःला, पाणिनीला आणि आपल्या संगीताच एज्युकेशनलला कुठे पाहताय? मी खूप उच्च याच्यावर पाहते. म्हणजे मला असं वाटत नाही लॉकडाऊन मध्ये लोक घाबरले. ऑलरेडी लोकांचं जे झालं तेच माझं नुकसान झालं, सगळं झालं. पण माझ्या मनाचं नुकसान कोणी करू शकलं नाही. बरोबर. मी तिथून खचून नाही गेली. मी परत उभं राहायची तीच जिद्द, तीच उमेद घेऊन उभी राहिलेली आहे. आणि मला असं वाटते की आज आपण तुमच्यासोबत बोलते आहे, यात माझं खरंच काही नाहीये. इथे घेऊन गेलेले तो वेळ, तो काळ, म्हणजे सोबती, माझे जे सगळे काही प्रत्येक वेगवेगळ्या वर्णावर भेटलेली माणसं, यांच्या सोबत मी इथपर्यंत चालत आली. आणि मला माणसं गोळा करायला, प्रेम, गप्पा मारायला खूप अतिशय आवडतं. त्यामुळे मी सतत बिलकुल, म्हणजे मला बस स्टॉपवर सुद्धा कोणी भेटलं ना तर मला आवडतं की मला हिच्याशी बोलायचं असं माझ्या माइंडमध्ये आलं की मी जाऊन विचारणार, तुम्ही कुठले आहेत. ऑलरेडी आता बसनी जाणे ना अतिशय कमी झालेलं आहे, पण हा एक माझा स्वभाव आहे. आणि त्यामुळे ना मला असं कधी वाटत नाही की आपण आता होत नाही किंवा व्यायाम, हे माझ्यासाठी अजिबात नाही, बाधाच नाहीये. आणि याच्यामध्ये ना अजून म्हणजे मी सांगायचं म्हणजे माझं, मी म्हटलं ना, मानसपुत्र दादा प्रेम झवर, याची मला प्रत्येक क्षणाला म्हणजे मदत असते. मदत म्हणण्यापेक्षा तो सोबतच असतो, पाठराखाच आहे माझा. आणि तो मुलगाच आहे. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की, म्हणजे माझा फोन जर लागला नाही माझ्या बाबांना, जेव्हा होते तेव्हा माझे बाबा 94 वर्षाचे होते, तर माझे बाबा त्याला फोन लावून विचारायचे, अरे तुझी आई कुठे आहे. तेव्हा अशा नात्यांचं खरंच परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं की आपल्या बाबा, म्हणजे ज्याला मी मानसपुत्र म्हणते त्याला विचारतात की तुझी आई कुठे आहे. आणि इथूनच या नात्यांची सुरुवात होते. म्हणजे शेवटी काय की तुमचं तोंड गोड असेल तर सगळं काही एकाने म्हणतात की तुम्हाला ते माणुसकी म्हणा किंवा नातं जोडण्याची जी कला आहे
ती तुम्हाला जर अवघड असेल ना तर तुम्हाला अवघड असं काही जाणवत नाही, काही वाटत नाही. आणि तुमच्या बाबतीत मला बघून तेच जाणवतंय की तुम्हाला आज एवढी माणसं येऊन जोडलेली आहेत, इतक्या माणसांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही इतक्या वर्षाची घेतलेली मेहनत, इतक्या वर्ष करत असलेलं काम, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रित करून बांधल्या आहेत सगळ्यांना. आणि त्यामुळे खरंच हे काम जे आहे ते इतकं आणि अतिशय सुंदर सुरू आहे. तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आहेत इथून पुढच्या प्रवासाला सुद्धा. तुम्ही कायमच असे चिरतरुण राहाल आणि अशी मी आशा व्यक्त करते, इच्छा व्यक्त करते. आणि तुमच्यासोबत असं बऱ्याच वेळाला गप्पा मारण्याची संधी मिळू दे अशी सुद्धा प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा तुमचे खूप आभार, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्यात. नाही, मला पण आपल्या चॅनलनी बोलवलं आणि गप्पा मारायला मिळाल्या आणि खास करून तुमच्यासोबत मला खूप आवडलं. येस. आणि इथे असं नाहीये की माझं सांगायला मिळालं म्हणून मी इथे आली. मला ह्या गप्पा ज्या झाल्या, आपली मुलाखत वगैरे हे काही नाही. तुम्ही जे पहिले सांगितलं की आपल्या गप्पा आहेत, येस येस. या गप्पांचं मला आवड आहे. असंच केव्हाही मुलांकरता बोलवा, नक्की. मी आपल्यासोबत असेल. नक्की नक्की. धन्यवाद. येस. तर श्रोते हो, आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या संगीता चव्हाण मॅडम. त्यांचं आजवरचं कार्य होतं याविषयी आपण जाणून घेतलं. आणि आता इथून पुढे पुढचे जे काही सेगमेंट आहेत ते नक्की ऐका. आणि या मुलाखतीमध्ये मी संगीता मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.